भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती। भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान चाललेल्या सद्य परिस्थितीच्या बाबत माहिती घेण्यासाठी बोलावलेली ही बैठक 2 तास चालली। या बैठकीमध्ये लष्करी तसंच निमलष्करी दलाचे प्रमुख हजर होते। या बैठकीत जवळपास 2 तास चर्चा झाली। एकनाथ शिंदे बोलतायत, आपण या निमित्तानं पुढील माहितीसाठी थेट जाऊयात। उनको मल्टीपल कनेक्टिविटी भी दी गई है, तो मुझे मोहताज आहे। त्यांच्या आपसामधल्या ज्या काही अंतर्गत जी भांडणं आहेत या सगळ्या जे काही अंतर्गतच त्यांना एवढा विरोध आहे आणि त्यांची आज एक भुके कंगाल म्हणावं अशा प्रकारची परिस्थिती आहे। आणि भारताला काय ते चॅलेंज देणार, आव्हान देणार? भारताला आव्हान देण्याची अवकात ताकद त्यांच्यात नाही। पण परदेशी विदेशी देशांकडून आर्थिक मदत घेऊन हे सगळं आर्थिक मदत घेण्यासाठी हे सगळं मला वाटतं ते करतायत। आणि परंतु जे आपले वीर जवान ज्यांना वीरगती प्राप्त झाली असेल त्यांची आम्ही माहिती घेऊ आणि खऱ्या अर्थाने ते शहीद आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांची देखील विचारपूस करू, त्यांना सांत्वन त्यांचं करू, त्यांना भेटू आणि सरकार पूर्णपणे अशा वीर गती प्राप्त झालेल्या जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी कायम राहिलेला आहे। कारण शेवटी त्यांच्याचमुळे आपलं राज्य आणि आपला देश सुरक्षित आहे। त्यामुळे त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही हे मी सांगतो। आणि शासन, महाराष्ट्र सरकार आणि मोदी साहेब स्वतः त्यांच्या पाठीशी देश हक्का उभा राहील। त्या पाकिस्तान बळकवत असल्याची माहिती देखील नौदलांच्या सूत्रांकडून मिळत आहे। त्याच्यामुळे मोठा सागरी हल्ला महाराष्ट्राच्या दिशेनं होणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते। यासाठी आपलं पूर्ण सैन्य नौदल तयार आहे, कोस्ट गार्ड तयार आहेत, आपली सगळी मिलिटरी तयार आहे। आणि म्हणून तर त्यांच्या 3 विमानं पाडून टाकले आपल्या लोकांनी हवेतल्या हवेत। त्यामुळे त्यांची जी काही क्षमता आहे त्या क्षमतेप्रमाणे त्यांनी काम करावं, अवकातीत राहून काम करावं। आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की भारताने, लष्कराने त्यांचे लष्करी जवानांवर हल्ला केला नाही, सिव्हिल नागरिकांवर हल्ला केला नाही, पण यांनी निरपराध बळी घेतलेच। आणि आता जे काही त्यांचं काम सुरू आहे हे नियमाच्या बाहेर जाऊन, ते काही नियम पाळणारे लोक नाही, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? परंतु जर जसं तसं उत्तर त्यांना मिळेल, हा नवा भारत आहे, मग ते आर पार घुसून मारेल। गुजरातच्या कच्छपर्यंत खरं तर पाकिस्ताननं ड्रोन घुसवलेले होते। महाराष्ट्रासाठी कितपत अलर्ट आहे? आता सुरक्षेची मीटिंग देखील आहे, महाराष्ट्र पूर्ण अलर्ट आहे। कोस्ट गार्ड, पोलीस आणि सगळे जे काही आपल्या नौदल आहे, मिलिटरी आहे, वायुसेना आहे, ये सगळे अलर्ट हैं, सर एक बार हिंदी में बता दीजिए, कल जो है जो स्थिति है, जो 3 ड्रोन जो है वो गिराए गए हैं भारत सरकार की ओर से। इससे पहले जो हमला किया गया था, जो मासूम लोग थे उन पर हमला किया। पाकिस्तानने आपल्या अवकातीत राहावं अशी सूचना एकनाथ शिंदे यांनी केली आहे। भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या तणावग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी सुद्धा आपल्या विभागामधील उपाययोजनांची माहिती घेतली आहे। आरोग्य सेवांच्या देशभरातील उपलब्धतेबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली। देशात किती मोठ्या प्रमाणामध्ये औषध साठा उपलब्ध आहे, तसंच आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी विविध रुग्णालयांच्या मध्ये अपेक्षित असलेली सर्व यंत्रणा सुसज्ज आहे का, या संदर्भातले प्रश्न मंत्र्यांकडून संबंधितांना विचारण्यात आले। देशाच्या 2 अत्यंत महत्त्वपूर्ण सुरक्षा विषयक अधिकाऱ्यांच्या मध्ये बैठक झाली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यात ही बैठक संपन्न झाली। या बैठकीच्यासाठी भारताच्या गुप्तचर विभागाचे प्रमुखही हजर होते।
महत्वाची एक पुढची बातमी आपल्या समोर येते ती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा केली आहे। गुजरातचा प्रदेश हा काही अंशी पाकिस्तानशी लागून आहे, त्यामुळे या आंतरराष्ट्रीय सीमेवरचा तणाव लक्षात घेता तिथल्या उपाययोजनांच्या बाबत भारताच्या पंतप्रधानांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडून माहिती घेतली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी गुजरात हे गृहराज्य आहे, पण त्याही पलीकडे सध्या संपूर्ण देशाची जबाबदारी वाहत असताना आंतरराष्ट्रीय सीमा प्रदेश असलेल्या गुजरात भागात नक्की काय होतंय, उपाययोजना कशा स्वरूपाच्या केल्या जात आहेत याची चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूपेंद्र पटेल यांच्यात संवाद झाल्याचं समजतंय। 7 दहशतवाद्यांचा भारतानं खात्मा केलेला आहे। पाकिस्तानच्याकडून हे 7 दहशतवादी जमीन मार्गे म्हणजेच खुशकीच्या मार्गानं भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते। भारतामध्ये अनधिकृत प्रवेशाचा हा प्रयत्न घुसखोरीच मानला गेला आणि सीमा सुरक्षा दलानं या 7 इस्लामी दहशतवाद्यांना जन्नतमध्ये धाडलंय। पाकिस्ताननं भीक मागून चीनकडून मिळवलेलं क्षेपणास्त्र त्याला भारताच्या विरोधात वापरता सुद्धा आलं नाही। भारतानं एका झटक्यामध्ये पाकिस्ताननी केलेल्या शस्त्रहल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं आणि चीनी बनावटीचं क्षेपणास्त्र पाडलं आहे। त्याची दृश्य माध्यमांमध्ये उपलब्ध झाली आहेत। आत्ताच्या घडीला जे यंत्र स्वरूपात असलेलं दृश्य आपण पाहतो आहोत ते पाकिस्तानच्याकडून भारताच्या दिशेने धाडण्यात आलेलं क्षेपणास्त्र होतं, त्याला जमीनदोस्त करण्यात आलंय। आकाश क्षेपणास्त्राचा अत्यंत प्रभावी वापर भारताच्याकडून प्रत्युत्तरादाखल करण्यात आलाय। पाकिस्तानच्याकडून आगळीक होत असताना भारत जोरदार आणि अत्यंत अचूक, थेट, बिनधास्त याच शब्दांमध्ये आणि तशाच कृतीमध्ये पाकिस्तानला उत्तर देतोय। पाकिस्तानचे हल्ले परतवून लावण्यासाठी भारतानं आकाश क्षेपणास्त्राचा प्रभावीपणे वापर केला आहे। भारताकडे आता आपल्या स्वतःच्या संरक्षणाच्यासाठी आणि शत्रूचे हल्ले परतवण्याच्यासाठी S-400 ही स्वतंत्र संरक्षण प्रणाली आहे। त्यातल्या एका भागाला सुदर्शन असं सुद्धा नाव देण्यात आलंय। S-400 या दमदार कामगिरीमुळे पाकड्यांची झोप उडाली आहे। पाकिस्तानच्याकडून डागल्या गेलेल्या क्षेपणास्त्रांना हवेतल्या हवेतच नष्ट करून टाकण्याचं काम या निमित्तानं अत्यंत अचूकपणे करून दाखवण्यात आलं आहे। त्यातल्या एका क्षेत्राला सुदर्शन असं नाव देण्यात आलंय। हे भगवंताचं सुदर्शन चक्र असावं आणि त्यामुळे भारताला संरक्षण कवचाची प्राप्ती व्हावी असा एक साधारण भाव अपेक्षित केला जातोय। या निमित्ताचं अधिक तपशील आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 2018ला रशियाच्याकडून हवाई क्षेत्रातील संरक्षण यंत्रणेची खरेदी करण्यात आली। S-400 असं तिचं नाव आहे। भारताच्याकडून प्रथमच संरक्षणाच्यासाठी S-400 या यंत्रणेला तैनात करण्यात आलं आहे। लक्ष्याला भेदण्याची तिची क्षमता 600 किलोमीटर इतकी दूरवर आहे। एका सेकंदामध्ये 4.3 किलोमीटर इतकं अंतर पार करण्यात येतं। एकाच वेळेला 72 क्षेपणास्त्र विरोधी तोफांचा मारा यातून केला जातो। शत्रू राज्याचं विमान पाडण्याची क्षमता सुद्धा या यंत्रणेत आहे। अणुहल्ला हाणून पाडण्याच्यासाठी आवश्यक अपेक्षाही त्याकडून केल्या जात आहेत। जमिनीपासून 40,000 फुटापर्यंतच्या लक्ष्याला भेदण्याची क्षमता या यंत्रणेत असल्याचं सांगितलं जातं। पाकिस्ताननं भीक मागून जी यंत्रणा आणली ती भारतानं धाराशायी केली आहे। JF-17 क्रमांकाच्या विमानांची अवस्था सुद्धा तशीच झाली आहे। ही JF-17 विमानं असतात तरी कशी त्याची माहिती घ्या। भारतीय लष्कराच्याकडून पाकिस्तानचं JF-17 क्रमांकाचं विमान नेस्तनाबूत करण्यात आलंय। चीनकडून या विमानाची खरेदी पाकिस्ताननं केली होती।
1,500 किलोमीटर पर्यंत हत्यारांची क्षमता ने-आण करण्यासाठी वापरली जाते। हवेत आणि जमिनीवरील लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी ही यंत्रणा सक्षम आहे असा दावा चीनने करून पाकिस्तानला ही यंत्रणा विकली होती। लांब पल्ल्याच्या लढाईसाठी आपलं विमान उत्तम आहे असंही चीनने सांगून पाकिस्तानला फसवलं। सीमावर्ती प्रदेशामध्ये जोरदार गोळीबार सुरू असल्याची माहिती येतेय। या निमित्तानं भारताच्याकडून जग्वार विमानं आकाशात झेपावली आहेत। भारताच्या हवाई संरक्षणासाठी जग्वार विमानांचं एक संरक्षक कड़ं उभारलं जात आहे। सीमावर्ती भागामध्ये पाकिस्तानच्याकडून सातत्यानं होणारी आगळीक मोडून काढण्यासाठी आणि पाक व्याप्त काश्मीरमधून होणारा गोळीबार थांबवण्यासाठी भारत सुद्धा चोख प्रत्युत्तर देतो आहे। भारतीय सैन्याच्याकडून एक अत्यंत धडक कारवाई करण्यात आली। या धडक कारवाईच्या अंतर्गत पाकिस्तानचे 45 क्षेपणास्त्र भारतानं जमिनीवर लोळवली आहेत। पाक व्याप्त काश्मीर परिसरामध्ये पाकिस्तानी सैन्याला भारताच्याकडून चोख प्रत्युत्तर मिळतंय। क्वेटा परिसरामध्ये पाकिस्तानच्या अनेक लष्करी तळांना उद्ध्वस्त करण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे। पाकिस्तानच्या पंतप्रधानाला त्याच्या देशातच लोक आता अदवा तदवा बोलू लागली आहेत। आपला पंतप्रधान घाबरट आहे, मोदींविरोधात बोलायला तो घाबरतो, या शब्दात पाकिस्तानच्या पंतप्रधानाची बेइज्जती होती आहे। पंतप्रधान शहबाज शरीफ यांना भेकड म्हणण्यात आलंय। संसदेमध्ये म्हणजेच पाकिस्तानच्या संसदेमध्ये बोलताना शाहिद या खासदारानं शहबाज शरीफ याचा पाण उतारा केला। दरम्यान ठिकठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले जात आहेत। 23 मे पर्यंत हे प्रतिबंधात्मक आदेश महाराष्ट्र राज्यातल्या अनेक भागांमध्ये लागू असतील। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचं काम जिल्हा प्रशासनावर आहे। त्या निमित्तानं जिल्हा प्रशासन ठिकठिकाणी सध्या पोलिसी कवायत करताना दिसतंय। या पोलिसी कवायतीच्या माध्यमातून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था सुरक्षित राखणं, आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोणत्याही वेळेला परिस्थिती हाताबाहेर जाऊ न देणं, पीडितांना योग्य वेळेला योग्य ती आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणं, अशा विविध कामांना राबवलं जाणं अपेक्षित आहे। महाराष्ट्राला लांब लचक सागरी किनारा लाभलाय। या सागरी किनाऱ्याची सुरक्षा सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे। या निमित्तानं मुंबईतल्या सुद्धा किनारपट्टी भागामध्ये पोलीस यंत्रणेची गस्त वाढली आहे। बधवार पार्क असो की मालवणी, या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांची गस्त वाढली आहे। आत्ताच्या घडीला जी दृश्य आपण पाहताय ती किनारपट्टी भागातली नाहीत, मात्र मुंबईच्या अत्यंत गजबजलेल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरात पोलिसांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या काळजीची दृश्य आहेत। रायगडमधल्या उरण समुद्रकिनारी सुद्धा गस्त वाढवण्यात आली आहे। उरणचा समुद्रकिनारा हा भारताच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण त्या परिसराच्या जवळपासच भारताच्यासाठी संरक्षण विषयक असलेली काही महत्त्वाची केंद्र येतात। उरणमधून घुसखोरी करून मुंबईपर्यंत रस्तामार्गे पोहोचण्याचा प्रयत्नही होऊ शकतो। या सगळ्या गोष्टी लक्षात घेता नौदलाच्याकडून विशेष फेरीबोटीची तैनाती करत उरणमधल्या सागरी किनाऱ्याची सुरक्षा तपासली जाते आहे। उरणच्या किनारपट्टीवर सातत्यानं मुंबईकडून होणारी प्रवासी वाहतूक ही सुद्धा आव्हानात्मकच असते। तसंच या भागात मच्छीमारीच्या निमित्तानं पाकिस्तानच्याकडून घुसखोरीची शक्यता आहे। त्या स्थितीत भारताचं सीमा सुरक्षा दल
सतर्क आहे. सीमावर्ती भागातील नागरिकांचं स्थलांतर करण्याच्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. पाकिस्तानच्याकडून सातत्यानं भारत-पाकिस्तान सीमेवरील प्रदेशामध्ये आगळीक केली जाते. सतत होणाऱ्या गोळीबाराच्यामुळे इथल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. भारतीय नौदलाच्या कारवाईमध्ये कराची बंदराचं नुकसान झाल्याची माहिती मिळते. कराची बंदराच्या नुकसानीच्या निमित्तानं तिथल्या प्रदेशात एकच खळबळ माजली. मुंबईतील किनारपट्टीवरून खोल समुद्रामध्ये मच्छीमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारांच्या सोबत भारतीय नौदलानं एक महत्त्वाची बैठक आयोजित केली. देशाच्या सुरक्षेच्यासाठी या नौदलांनी तसंच मच्छीमारांनं सुरक्षितरित्या आणि अत्यंत सतर्करित्या काम करणं अपेक्षित आहे. मुंबईतील समुद्र किनाऱ्यापासून खोलवर पाण्यात समुद्रात मच्छीमारीच्यासाठी जाणारे हे मच्छीमार म्हणजे एक प्रकारे भारताचे गस्त घालणारे सुरक्षा रक्षक आणि डोळेच समजायला हवेत. सीमावर्ती प्रदेश असलेल्या पंजाब प्रांतातल्या चंदीगडमध्ये पुन्हा एकदा हवाई हल्ल्याचा धोका वर्तवण्यात येतोय. या निमित्तानं तिथं भोंगा जोरजोरात वाजत राहिला. भारताचं गंडस्थळ असलेल्या राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीमध्ये सुद्धा सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर नवी दिल्लीतल्या लाल किल्ल्याच्या आसपास, इंडिया गेट परिसराच्या आसपासही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. घडणाऱ्या घटना त्या क्षणी तत्काळ प्रसारित करण्याची गरज नाही अशा स्वरूपाच्या सूचना केंद्र सरकारनं भारतीय प्रसार माध्यमांना दिल्या आहेत. जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा उरी सेक्टरमध्ये पोहोचले आहेत. मनोज सिन्हा हे जम्मू काश्मीर विभागाचे उपराज्यपाल असल्याने सध्या सर्व प्रशासकीय जबाबदारी त्यांच्यावरच आहे. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी उरी सेक्टरचा दौरा केला. उरी क्षेत्रामध्ये पाकिस्तानच्याकडून सातत्यानं आगळीक करत गोळीबार केला जातोय. अशा स्थितीत उरीमध्ये झालेल्या नुकसानीची माहिती घेण्यासाठी जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी तिथे सुरक्षा यंत्रणेच्या सह दौरा केला. शनिवारी हरियाणामध्ये लाईट म्हणजेच प्रकाश बंद केला जाईल. हरियाणातील प्रकाश बंद करून तिथला प्रदेश अंधारात ठेवला जाईल. युद्ध काळाच्यासाठी सरावाच्या दरम्यान अशा प्रकारे कारवाया केल्या जातात. रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत हरियाणातल्या महत्त्वाच्या भागी वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. आता एक महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे भारताच्या सुरक्षा यंत्रणांच्याकडून होणाऱ्या तैनातीची. सीआरपीएफची महत्त्वाची एक तुकडी चौक्यांच्या रक्षणाच्यासाठी तैनात करण्यात आली आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या दरम्यान पंजाब प्रांताला सर्वाधिक आव्हान असल्याचं बोललं जात आहे। या भागामध्ये जमिनीवरून जमिनीवर आणि आकाशातून जमिनीवर हल्ला होऊ शकतो असा अंदाज असल्यानं इथल्या सरकारच्या मंत्र्यांकडून सीमावर्ती जिल्ह्यांच्या सुरक्षा रक्षतेचा आणि संरक्षण सिद्धतेचा आढावा घेण्यात आलाय। उरी क्षेत्रामध्ये पाकिस्तानच्याकडून सातत्यानं गोळीबार होतोय। उरी हे भारतीय प्रांतातलं एक अत्यंत महत्त्वाचं शहर आहे। जम्मू काश्मीर राज्यातल्या उरी क्षेत्रात पाकिस्तानच्याकडून गुरुवारी रात्री गोळीबार करण्यात आला। भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान सध्या असलेल्या तणावावर निवृत्त कर्नल अभय पटवर्धन काय म्हणतात पाहूयात। ही पाकिस्तानची कुरगुडी नाही आहे, ही पाकिस्तानची कुरापत आहे। कुरगुडी म्हणजे ते आपल्या वर गेले असा अर्थ होतो, कुरापत म्हणजे त्यांनी खोडी काढली असा अर्थ होतो। तर त्यांनी आपली खोडी काढली आहे। त्यांनी पहिल्यांदा आपली खोडी काढली होती जेव्हा पहलगामचा अटॅक झाला, त्याच्यानंतर आपण त्यांना शिक्षा दिली, त्याच्यावर त्यांनी मिसाईल अटॅक केले, ही दुसरी खोडी होती। दुसरं म्हणजे त्याच्यानंतर क्रॉस बॉर्डर फायरिंग चालू होतं, ते तर चालू राहणारच, कारण त्यांचे जे काही आतंकवादी आतमध्ये आहेत त्यांना बाहेर काढण्याकरता किंवा तिकडच्या आतंकवाद्यांना आतमध्ये घालण्याकरता आपल्या सेनेचं डोकं खाली करणं हे त्यांचं काम आहे, त्याच्यामुळे ते आलेले आहेत। आता तसं जर झालं असेल तर हे एस्केलेशनची दुसरी पायरी आहे। पहिली पायरी त्यांनी मिसाईल फायर करून फेज 1 एस्केलेशन केलं, ड्रोन फायर करून फेज 2 एस्केलेशन केलं। याच्या पुढची पायरी म्हणजे त्यांना एकतर ग्राउंड अटॅक करावा लागेल किंवा एअर अटॅक करावा लागेल। हे जर केलं आणि त्याला आपण उत्तर दिलं की मग खरं युद्ध चालू होईल। भारत पाकिस्तानच्या तणावपूर्ण स्थितीच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर राज्यातून नवी दिल्लीपर्यंत प्रवास करण्यासाठी जम्मू उधमपूर इथून नवी दिल्लीच्याकडे 3 विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत। देशामध्ये तणाव जरी असला तरी पण इंधनाचा मुबलक साठा आहे। इंधनाचा साठा करण्याची गरज नाही, तसंच इंधनाचे दर वाढणार नाहीत, इतकी खुलासेवार माहिती इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या भारताच्या महत्त्वाच्या तेल कंपनीनं दिली आहे। स्टेट बँकेच्या कामकाजात कोणत्याही प्रकारे कुठलेही अडथळे निर्माण न झाल्याची माहिती स्टेट बँकेनं दिली आहे। सर्व एटीएम तसंच स्टेट बँकेशी निगडीत असलेली डिजिटल सेवा विना अडथळा अखंडितपणे सुरू आहे, असंही स्टेट बँकेच्याकडून देण्यात आलेल्या माहितीत सांगण्यात येत आहे। भारत आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातल्या सीमा प्रदेशामध्ये बीटिंग द रिट्रीट जम्मू काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरच्या संदर्भातला पुढचा तपशील समोर येतोय। इथे नियंत्रण रेषेवर तणावपूर्ण स्थिती आहे। उरी पूंछ या भागामध्ये पाकिस्तानच्याकडून झालेल्या गोळीबारामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येते। त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जुनैद मुख्तार यांनी। इस टाइम तनाव बरकरार है। जिस तरीके से जो पाकिस्तानी आर्मी सीज़फायर का उल्लंघन कर रही है, तो उसका भरपूर जवाब जो है भारतीय सेनाओं को दे रही है। पिछले कुछ दिनों से लगातार पाकिस्तानी आर्मी पुंछ, मंडहार, बारामुल्ला, कुपवारा और उरी जैसे इलाकों में सीज फायर वायलेशन कर रहा है, जिसके नतीजे में जो है सिविलियन को टारगेट बनाया जा रहा है और वहाँ पे जो रेजिडेंशियल एरियाज है वहाँ काफी ज्यादा नुकसान जो है वहाँ पे हुआ है। बिल्कुल जय महाराष्ट्र की टीम आपको एक्सक्लूसिव तस्वीरें दिखा रही है, ग्राउंड जीरो पे मौजूद है, किस तरीके से जो है पाकिस्तानी आर्मी सीज फायर का उल्लंघन कर रही जो है वो उनको भरपूर तौर पर जवाब दे रही है।
मैं आपको बता दूं, कल जम्मू में पाकिस्तानी आर्मी ने ड्रोन अटैक किया, जिसका भरपूर तौर पे भारतीय सेना ने उनको जवाब दिया। जम्मू कश्मीर हाई अलर्ट पे है। तमाम एंट्री एग्जिट पॉइंट पर जम्मू कश्मीर पुलिस के साथ साथ सीआरपीएफ आर्मी को तैनात किया गया है। मैं आपको बता दूं, लाइन ऑफ कंट्रोल हाई अलर्ट पे है और फौज 24 घंटे अलर्ट है। किसी भी गतिविधि को रोकने के लिए पूरी तौर पे फौज पाकिस्तान को मुंह तोड़ जवाब देने के लिए तैयार है। ग्राउंड जीरो से जय महाराष्ट्र के लिए मैं शाहजुनैद। दरम्यान या परिसरामध्ये जखमी झालेल्या नागरिकांची पाहणी करण्यासाठी प्रशासनाच्याकडून सहकार्याचं आश्वासन देण्यात आलंय। उरी इथे पाकिस्तानच्याकडून झालेल्या गोळीबारात झालेलं नुकसान स्थानिक राजकीय प्रतिनिधींनी प्रत्यक्ष दौरा करून लक्षात घेतलं। दरम्यान प्राप्त स्थितीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काय भूमिका घेतली आहे ते पाहूयात। सुरक्षा दल आणि सरकारचं संघाच्याकडून अभिनंदन करण्यात आलंय। समाज माध्यमामध्ये भूमिका मांडत ऑपरेशन सिंदूरच्या बाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ही भूमिका घेतली आहे। उरीच्या गिंगल भागामध्ये मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान झाल्याची माहिती मिळतेय। नियंत्रण रेषेच्या जवळ पाकिस्तानच्याकडून झालेल्या तोफांच्या मारानं इथली अनेक घरं छिन्नविच्छिन्न झाली आहेत। सीमेवरील प्रदेशातील घरांच्या नुकसानीच्या संदर्भातला आणखी तपशील समोर येतोय। सीमेवरील घरांमध्ये पाकिस्तानी तोफगोळ्यांचे तुकडे घुसले आहेत। या विरोधात भारतीय लष्कराकडून पाकिस्तानला ही जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे। येत्या काही दिवसांमध्ये होणारी सीए परीक्षा म्हणजेच चार्टर्ड अकाउंटंट अभ्यासक्रमाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। तशी घोषणा नुकतीच करण्यात आली। भारत पाकिस्तान तणावाच्यामुळे ही घोषणा करण्यात आली आहे। हा निर्णय घेण्यात आल्याच्या नंतर परीक्षेची नवी तारीख लवकरच घोषित होईल असंही ICAI या संस्थेने कळवलं आहे। IPL या क्रीडा विषयक स्पर्धेचे सामने पुढे ढकलण्यात आले आहेत। भारत पाकिस्तानच्या दरम्यान असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। IPLचे पुढचे सामने सध्या तरी होणार नाहीत। आता तपशील येतोय तो भारतीय नौदलाच्या कारवाईच्या संदर्भातला। अरबी समुद्रामध्ये भारतीय नौदलाच्याकडून कारवाई सुरू झाली आहे असं म्हटलंय। भारताच्याकडून पाकिस्तानच्या कडे तैनात करण्यात आलेली सुरक्षा प्रणाली उद्ध्वस्त करण्यात आली आहे। ही चीनी बनावटीची सुरक्षा प्रणाली पाकिस्तानने मिळवली होती। भारत चहूबाजूनी पाकिस्तानच्या साठी आव्हान उभं करतोय। सलाल धरणाचे 3 दरवाजे उघडून पाण्याचा मोठा प्रपात सध्या भारताच्याकडून पाकिस्तानच्या दिशेने सोडण्यात आलेला आहे। पाकिस्तानमध्ये या निमित्ताने पुराची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे। पाकिस्तानच्याकडून विविध प्रकारे समाज माध्यमामध्ये भारत विरोधी प्रचार होत असेल
तर तो रोखायला हवा या भूमिकेनं समाज माध्यमामध्ये भारताकडून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पाकिस्तानच्याकडून होणारी पॉडकास्ट तसंच गाणी आणि चित्रपटांवर बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानच्या वेबसिरीज सुद्धा भारतात दिसणार नाहीत अशी सोय समाज माध्यमात करण्यात येते आहे. दरम्यान भारतानं पाकिस्तानला कसं कडवं प्रत्युत्तर दिलं ते आपण पाहूयात. संध्याकाळी 5:50 परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद झाली. त्यानंतर 6:49 लष्कर प्रमुख आणि पंतप्रधानांमध्ये चर्चा झाली. 8:49 सीमेवर गोळीबार सुरू झाल्याची माहिती मिळाली. 8:51 सांबा आरेसपुरा अरण्या भागामध्ये 8 क्षेपणास्त्र डागण्यात आल्याची माहिती मिळाली. 8:56 सांबा इथून जोरदार तोफांचा मारा सुरू झाल्याची माहिती मिळाली. 9:05 पाकिस्तानचे ड्रोन भारताच्या दिशेने झेपावले, जे भारतानं तत्काळ हवेतच उद्ध्वस्त केले. 9:04 जम्मू पठाणकोट आणि उधमपूर भागामध्ये 3 ड्रोन पाडण्यात आल्याची माहिती मिळाली. 9:09 पठाणकोट हवाई दल तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, जो अयशस्वी करण्यात आला. 9:12 उत्तर काश्मीरच्या तंगधार सेक्टरमध्ये पाकिस्तानच्याकडून जोरदार गोळीबार झाला, त्याला भारतानं प्रत्युत्तर दिलं. 9:19 पाकिस्तानचं F-16 हे लढाऊ विमान भारतानं पाडलं. 9:22 RL-17 हवाई संरक्षण तोफांचा वापर झाला, ज्याला भारतानं प्रत्युत्तर दिलं. 10:17 भारतानं पाकिस्तानची 3 लढाऊ विमानं पाडल्याची माहिती सार्वजनिक झाली. दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये श्रेय घेण्याच्यासाठी शरद पवारांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय. संरक्षण मंत्री असताना महिलांच्या तैनातीबाबत पवारांनी स्वतःच्या निर्णयाचं श्रेय राबवलं आहे. एका बैठकीमध्ये मी सुचवलं की जगातल्या अनेक देशामध्ये आज लष्करामध्ये मुलीसुद्धा महत्त्वाची जबाबदारी हे घेतात आणि आपण हा निकाल का घ्यायचा नाही. माझ्या तिन्ही सर्व्हिसेसची आर्मी नेव्ही एअरफोर्स तिघांनी मला सांगितलं हे शक्य नाही. संरक्षण विषयक निर्णय घ्यायचा अधिकार मला दिलेला आहे आणि त्यामुळं इथून पुढं भारताच्या सैन्यामध्ये 9% मुली असतील आणि त्यांना संधी द्यायची. आज आपण बघतो की जे काही पाकिस्तानच्या सीमेवर जे घडतंय त्या संबंधीचं विश्लेषण 2 भगिनी संबंध देशवासियांना आदिवासी करतात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाकिस्तानची पिसं काढली आहे. पाकिस्तान हा एक अत्यंत निर्लज्ज देश आहे, या शब्दात योगींनी पाकिस्तानचा पाणउतारा केलाय. आपने पाकिस्तान को बेशर्मीपूर्ण चरित्र देखा है कि जब भारत की कार्रवाई से आतंकवादी मारे गए, उन आतंकवादियों के जनाजे में पाकिस्तान के शीर्ष सैन्य अधिकारियों की उपस्थिति, पाकिस्तान के राजनेताओं की उपस्थिति दुनिया की आंखों को खोलने वाला होना चाहिए कि पाकिस्तान आतंकवाद को प्रश्रय ही नहीं देता बल्कि आतंकी गतिविधियों में सीधे सीधे लिप्त है, और उसकी संलिप्तता इस बात को दिखाती है कि पाकिस्तान अब अपने वजूद के लिए जूझता हुआ दिखाई देगा. या निमित्तानं आणखी तपशील समोर येतोय तो पाहूयात. भारत पाकिस्तान युद्धातनी काय काय परिणाम घडले ते आपल्या समोर येत आहेत. IPLचे सध्याचे उरलेले सर्व सामने स्थगित करण्यात आलेले आहेत. सीमेलगतच्या भागामध्ये शिक्षण संस्थांना 3 दिवस सुट्टी घोषित करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. CA ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
भारतातील महत्त्वाची 24 विमानतळं बंद करण्यात आली आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण दिसतंय. पाकिस्ताननं केलेल्या गोळीबाराचं फुटेजही CCTVमध्ये चित्रित झालंय, तेही आता आपण पाहणार आहोत. हे चित्रीकरण पुंछ भागातलं आहे. पुंछ हा काश्मीरमधला एक महत्त्वाचा प्रदेश आहे. आताच्या घडीला जी दृश्य आपल्या समोर आहेत ती पुंछ इथं झालेल्या पाकिस्तानच्या गोळीबाराची आहेत. हे CCTVचं छायाचित्रण आहे. आमचे सहकारी प्रतिनिधी पंकज जळवी या निमित्तानं आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. पाकिस्ताननं केलेल्या गोळीबाराचं CCTV चित्रण आपण प्रेक्षकांना दाखवतोय. पंकज, आपण यावर अधिक तपशीलवार विवेचन करावं. पाकिस्तानकडनं सातत्यानं गोळीबार केला जातोय याचं हे थेट उदाहरण आहे असं आपण म्हणू शकतो. पुंछ मधला व्हिडिओ आहे. एका घरातून घेतलेला CCTV फुटेज मधून हे दिसतंय की कशा पद्धतीने तो गोळीबार केला जातोय. नंतर तिकडे धूर दिसतोय. याच्यावरनं स्पष्ट होतं की पाकिस्तान हा दहशतवाद्यांना पाठीशी घालण्यासाठी दहशतवाद्यांच्या बाजूनी भारतावरती सातत्यानं हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय. गोळीबार सुद्धा सुरू आहे हे याच्यातनं स्पष्ट होतं. अनेक वेळा पाकिस्तानकडनं दावा केला जातो की त्यांच्याकडनं कुठल्याही नियमाचं उल्लंघन केलं गेलं नाही, त्यांच्याकडनं आंतरराष्ट्रीय सीमेचं उल्लंघन केलं गेलं नाही, त्यांच्याकडनं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं गेलं नाही. मात्र हा थेट व्हिडिओ जो दिसतोय पुंछ मधल्या एका घरातल्या CCTVतनं हा व्हिडिओ जो आहे तो कैद झालेला आहे. याच्यामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की भारतावरती पाकिस्तानकडनं गोळीबार सुरू जो आहे त्याचे आवाज सुद्धा आपण ऐकू शकतो. जी पंकज, या निमित्तानं पाकिस्तानच्याकडून होणारी प्रत्येक आगळीक भारत परतवून लावतो आहे आणि भारताच्याकडून सुद्धा या प्रत्येक गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. आपली माहिती. नक्कीच भारत आता प्रत्येक पाकिस्तानची जी कर्तुत्व आहे त्याच्यावरती उलट उत्तर देतोय. हे उत्तर इतकं सणसणीत आहे की पाकिस्तानला नक्की कळत नाहीये की आपण नेमकं याच्या पुढे काय करायचं. भारताचा जो भेदक मारा आहे, मग तो एअरफोर्सनी केलेला असो, नेव्हलनी केलेला असो किंवा मग आर्मीनी केलेला असो, हा भेदक मारा जो आहे त्याला उत्तर कसं द्यायचं हे त्यांना कळत नाहीये. आधी पाकिस्तानी आर्मी जी आहे ती सैरभैर झालेली आहे, कारण त्यांच्या लष्कर प्रमुखाला मुसक्या आवडून आतमध्ये टाकलेला आहे, जेलमध्ये टाकलेलं आहे. नवीन लष्कर प्रमुख आलेला आहे आणि एका दिवसात तो काय कर्तृत्व करणार याच्याविषयी प्रचंड नाराजी लष्करामध्ये आहे. एक जबाबदारी म्हणून तिकडचं लष्कर लढतंय, त्यांच्यावरती कुठल्याही मनापासून लढतंय असं वाटत नाहीये. कारण भारताचा जो प्रचंड ताकद आहे, भारताची जी प्रचंड फोर्स जो भारताने लावलेला आहे, अत्यावत शस्त्रास्त्र भारताकडनं वापरली जात आहेत, अत्याधुनिक मिसाईल्स वापरले जात आहेत आणि पाकिस्तानकडनं जो हल्ला होतोय तो परतवून लावणारे, त्याला हवेतच संपवणारी अत्याधुनिक यंत्रणा भारताने कार्यान्वित केलेली आहे. त्यामुळे पाकिस्तानची अवस्था अतिशय वाईट आहे. ठीक आहे पंकज, या क्षणाला आता वेळेची मर्यादा आहे. आपण अधिक तपशील घेऊन ठेवा. आपण परत या निमित्तानं आपल्याशी बोलत राहू. दहशतवाद्यांना ठार करणं हा भारताचा हक्कच आहे अशी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी पाकिस्तानला दम भरलाय. छगन भुजबळांची ही प्रतिक्रिया आली आहे, आपण पाहूयात. हे सगळं प्रकरण वाढवण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला. त्यांना सांगितलं होतं पाकिस्तानने की नका एस्कलेट करू, दहशतवाद्यांना मारलेला आहे आणि हा भारताचा जो हक्क आहे. तरी सुद्धा जे आहे पाकिस्ताननं रात्रीच्या वेळेला इतर वेळेला सुद्धा वेगळ्या ठिकाणी हमले चढवले. दरम्यान पाकिस्तानच्याकडून गुजराती मच्छीमारांच्या बोटी ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. हा महत्त्वाचा तपशील आता टीव्ही स्क्रीनवर येतोय. ताब्यात घेण्यात आलेल्या बोटी या भारतीय मच्छीमारांच्या आहेत. पाकिस्तानच्याकडून या निमित्तानं बोटी ताब्यात घेऊन मच्छीमारांना मात्र त्या बोटींवरून हाकलून दिलं गेलंय.
गुजराती मच्छीमारांच्या या बोटी पुढील दहशतवादी कारवायांच्यासाठी पाकिस्तानकडून वापरल्या जाण्याची शक्यता तपास यंत्रणांना वाटते. या निमित्तानं तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पाकिस्तानच्या मदतीसाठी तुर्की आलाय. तुर्कीनं आपलं एक मालवाहू विमान पाकिस्तानामध्ये धाडलं. पाकिस्तानच्या मदतीसाठी आलेल्या तुर्कीचं मालवाहू विमान रात्री 12 वाजण्याच्या सुमारास गुरुवारी पाकिस्तानात पोहोचलं. तुर्कीचं विमान पाकिस्तानात उतरलं त्यावेळेला कदाचित पाकिस्तानला कोणीतरी आपल्या पाठीशी आहे याच्या निमित्तानं थोडंसं हायसं वाटलेलं असू शकतं. या विमानामध्ये ड्रोन असू शकतात अशी शक्यता व्यक्त होतीये. सध्या सुट्ट्यांचे दिवस आहेत आणि या दरम्यान गोव्यामध्ये पर्यटन अपेक्षित असताना भारत पाकिस्तानच्या तणावाचा एक परिणाम हा गोव्यातल्या पर्यटन व्यवसायावरही दिसू लागलाय. गोव्यातल्या पर्यटनावर सध्या आंतरराष्ट्रीय तणावाच्या परिणामामुळे मोठ्या प्रमाणात प्रतिकूल परिणाम होताना दिसतोय. आंतरराष्ट्रीय पर्यटक इथे येण्यास टाळाटाळ करतायत तर अनेक ठिकाणची हॉटेल बुकिंग रद्द झाल्याचं समजतं आहे. मुंबईतलं एक अत्यंत महत्त्वाचं रुग्णालय असलेल्या टाटा कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात टाटा कॅन्सर हॉस्पिटलला धमकीचा ईमेल आला आहे. या निमित्तानं रुग्णालय परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पोलिसांनी रुग्णालय परिसराची कसून तपासणी करायला सुरुवात केली आहे. पठाणकोटमध्ये अत्यंत कडक स्वरूपात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. इथं अकोल्याचे 40 नागरिक अडकले आहेत. महाराष्ट्रातल्या अकोल्याचे 40 नागरिक पठाणकोट या भागामध्ये अडकले आहेत. पठाणकोट हा भारत पाकिस्तान सीमावर्ती प्रदेशातला एक महत्त्वाचा भाग आहे. बातमी आता जम्मू आणि काश्मीर राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची. ओमर अब्दुल्ला यांच्याकडून पाकड्यांचे कान उपटण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या वर्तनावर तीव्र नापसंती ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली आहे. काय म्हणालेत ओमर अब्दुल्ला पहा. लेकिन ये जो अब लगातार इसको बढ़ाने का सिलसिला जो पाकिस्तान की तरफ से हो रहा है, इसमें ना पाकिस्तान को कोई फ़ायदा है ना उनकी कोई कामयाबी होगी. बेहतर यही होगा कि वो अपनी बंदूकें खामोश करें और यहाँ पे हालात जो हैं वो दोबारा साजगार हों. जाहिर सी बात है कि वो अपने तरफ से तो एस्केलेशन की कोशिश कर रहे हैं. अब एस्केलेशन में सबसे ज़्यादा नुकसान उनको होगा. उनको थोड़ी सी अब अपने अकल से काम लेनी चाहिए. पठाणकोट परिसरामध्ये लष्करानं तेज स्वरूपाची म्हणजे अत्यंत तीव्र स्वरूपाची शोध मोहीम हाती घेतली आहे. संभाव्य धोके अत्यंत जलद गतीनं निष्क्रिय करण्यासाठी पठाणकोट लष्करी तळाच्या आसपास शोध मोहीम हाती घेतली जाते. याच पठाणकोट लष्करी तळावर काही काळापूर्वी हल्ला दहशतवाद्यांकडून करण्यात आला होता.